सकाळी सकाळी भांडणं चालू झालेत कुत्र्याची. चल इकडे गोल्या. ते कुत्र पिसळलेलं आहे काय माहिती बाबा. इथं बसलो होतं ते. आम्ही नेमके आलो मेथी लावायला. काल आपली नव्हती झाली लावून, फक्त आपण ट्रॅक्टर मारून घेतलं होतं. नेमके आलो तर ते सगळेच आपले कुत्रे त्याच्यावर धावून गेले. पाडू घेतलंय त्याला. पिसळलेलं नव्हतं ना. आपण त्या दिवशी लावलेली मेथी पण आता काय मस्त उगली आहे. बघा इथं बघू शकता तुम्ही. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज जरा मेथी अशीच दिली बरं टाकून. दरवेळेस लावतो ना आपण तशी रेषा मारून नाही दिली टाकून. आज आपल्याला आहे ना आंबा पण उतरून घ्यायचं आणि शेडचं पण काम पूर्ण करायचं, कारण की उद्या आपल्याकडे येणार आहे JCB पाईपलाईन वगैरे करायला येणार आहे. मग तिथं वेळ नाही भेटणार आपल्याला, त्याच्यामुळे शेडचं काम आहे ना आज होऊन जाईल बरं का. कारण की कालच आम्ही राहिलेले जे पोल होते ते वेल्डिंग मारून आणलेले आहेत. आता ते झाले का उभा करून आताच नाही व्हायचे. आता हे ना एवढी राहिली माझ्याकडे मेथी आणि बाबाकडे काय आहे थोडी, ती घ्यायची आणि लावून आणि जायचं आपलं आंबे उतरायला. आता किती आंबे उतरायचे काय माहिती, बाबा म्हणून राहिले 1-2 आंबे आहेत उतरायला. मग जास्त कायऱ्या पण नाही, उगा सगळ्या 5-25 कायऱ्या आहेत, कारण की गळाल्याच तेवढे आहेत. 50-60 गळाल्याच सगळ्या. यावेळेस आंबे पण एवढे फुटले नव्हते. बार तर लय भारी आला होता बरं का, पण काय झालं काय माहिती. चला आता मी घेतो लावून. असंच लावून राहिलो आज, मस्त पडतं. जास्त दाट नाही पातळ नाही काय. हा चालू झाली, पाणी पडलं इथे. हे पण चालू झालंय. चला बोल लावून झालंय इथं. आता चला आता आंबा घेऊ उतरून. थोड्या वेळाने परत शावगावला जावं लागेल, कारण की आता शिक लक्षात आलं आपली खडी सुद्धा संपलेली. खडी आणावं लागेल ते पोल रवायला, त्याशिवाय खडीच राहून नाही होणार. मी 2 मिनिटात आलो बाबा. लईच पाण्यात ती याच्यात झाली, मातीत गेली लई. अहो माती जाईन त्याच्यात. चला भाऊ आलोय आता कोयता घेऊन. हे जे माझ्या मागचं मला गवत दिसतंय नाही, सगळं गवत आपल्याला काढून टाकायचं आहे बरं का. कारण की आता कोंबड्यांना आपले पटांगण होणार आहे आणि इथलचीच थोडी माती काढून ना आपल्याला त्या मागच्या शेडमध्ये टाकायची. कारण की पावसाळ्यात आहे ना तिथून डायरेक्ट नदीच वाहत असती. त्याच नदीला थांबवायचं आहे आपल्याला. थोडी हाईटवर घेतली का, म्हणजे साईडने नाळ काढून दिली का तिकडून, ती तशी पुढं नाला वाहून जाईल. ते सगळा जे पाणी असतं ते सगळं वाहून जाईल. त्याच्यामुळेच आता हाईट वाढून घ्यायची होती. हे सगळं आता इथलचं कोरत न्यायचं आणि तिथं येऊन आपल्याला टाकायचं. नंतर आपल्याला परत मुरुमाचे डंपर टाकावं लागणार आहे नंतर. पण इथं मस्तपैकी पटांगण पण होऊन जाईल. मग हे लाल गवत निघल्यावर हे पलीकडचं हिरवं गवत राहून द्यायचं आहे, फक्त हे लाल गवत घ्यायचं आहे काढून. आता तसं बी काय उपयोगाचं नाही भाऊ, ते गवत लय बेकार गवत आहे. इथं बघू शकता हाताला तुम्ही किती जबरदस्त भुरी आहे त्याची. हे बघा किती जबरदस्त भुरी आहे त्या गवताची. ही का अंगाला टोचली गेलं कामातून, बघ कशी त्वचात घुसत ती भुरी. चला भाऊ इकडची फक्त एक रांग राहिली. आता इकडं बाबा पण आलेत मदतीला. आता एवढं गवत कोणाला टाकायचं कसं चाललंय. त्यावर मुरली बाबांकडची म्हैस आहे ना आपली म्हणजे मुरली बाबाची शेवट आपली नाही आहे. तिला नेऊन देऊ थोडं, म्हणजे पिटम फाटवून जाईल. बाकीचं मग तसंच ठेवावं लागेल. मग रोज असे जास्त टाकावं लागेल. किती वेळ लागेल बाबा अजून सापडला का? द्या इकडे चला खाऊ द्या मला. नको कस काय प्युअर. किती वेळा दाखवू तरी मी. आज आपल्याला आंबा पण उतरायचा आहे बरं का. ह्यो त्याच्या मागचा ह्यो, म्हणजे याला 4 कायऱ्या आहेत, याला 20 कायऱ्या आहेत आणि ह्यो याच्या पलीकडचा ह्यो आहे ना नंतर उतरायचा आहे. चला बाबांनी घेतलं बसून. आता गौरे खाऊन द्या शेळ्यांना. चला भाऊ टाकलाय आता गवत. बाकीचं गवत आहे ना त्या लिंबाच्या झाडे खाली टाकायचंय. चला लय व्हायचंय आता, घाम होणार आहे. झालं भाऊ सगळं गवत गोळा करून. आता ते पोल घ्यायचे राहून आपल्याला. पण मला आधी शेवगावला जायचंय खडीन ते आणायला. बाबांनी आणलं शेवटचं. आता इथं राहिलं इकडे थोडं हे यावं लागेल. प्रज्ञेश ते पण येऊ राहिलेत. आता 4 वाजता येते पण ते आंबे खायला. विषय झालं की आंबे इतके झालेत ना, इतके गळू राहिले, ते इतके पडलेत. बाबांनी तर टाइम नाही म्हणा, काढायला टाइम नाही. हे बरोबर आहे. सकाळपासून किती खाल्ले बाबांनी तरी 5-6 खाल्ले असते.
आणि जास्त खावा नाही ते जास्त खाल्लं तकलीफ होती सकाळी जायची ते लय अवघड काम होतं त्याच्यामुळे जास्त खावा आहे ना तिथं जाऊन देत नाही ते. चला आता एवढं एक शेवटचं टाकतो आणि त्या तिथं एक चला. आलो होतं शेवगावला, आपले दोन्ही पण कामं झालेले आहेत. ट्रॅक्टरचं आहे ना हे तुटलं होतं काल, हे पण भेटलं आणि खडी पण घेऊन आता चाललोय. चला होते ना आता 1-2 तासात सगळे पोलर राहून मस्त पैकी. काय म्हणतं काम होय जे शिवायलाच फिक्स आहे का पण भाऊ मला तर काय फिक्स वाटन त्याचं. पण तरी बी आता आहे ना आपले कडेचे 3 पोल झालेत बरं का लावून. माझा आवता जात तुम्हाला वेगळा होता तरी बी आता हातपाय धुतलेत मी. मला माझी जीप बी वळवळ करीना. बरं चाल जाऊन द्या. हे ना थोड्या वेळाने टाकायचं आहे आपल्याला. आणि आता हे 3 पोल लावलेत, 1, 2 आणि त्या शेजारचा 3. काल लावला होता बरं का, पण त्याच्यापेक्षा मागं लावले आपण जे तिकडे शेड गेलो होतं ना त्याच्याच लाईनीत हे येईन आणि आता हे जे आहेत ना याच्याच लाईनीत हे पोल पण येते आणि मस्त होऊन जाईन असं चाललंय डोक्यात. आता फक्त विषय असा आहे की येणार आहे JCP वाला, तेच तिकडे काम चालू आहे तेव्हा येणार आहे. टायमिंग माहीत नाही कधी येणार आहे. आता रात्र होती का दुपार होती, 4 वाजता येतो 5 वाजता काहीच माहीत नाही आहे. ते आल्यावरच आता पुढचं काम होईल, कारण की आपल्याला इथं पाईपलाईन पण करायची आहे. इथं पोलवरती आपण आणून ठेवलेले आहेत पाईप, ते सगळी पाईपलाईन पण होईन आता इथं. चला मी तर ते ग्राइंडर उचलतो, तिथंच ग्राइंडर हे लाल लाल. आता वाहू राहिलोय लाकडं, कारण की येणार आहे वाटतं. लाकडं आडे येत होतं त्याच्यामुळे ते वाहून आहे ना इथं टाकायचे आहेत. आता थोडं गवत काढून आणलंय, त्या ना सुबाबळीचा पाला आहे बघा, सगळे सुबाबळीच्या पाल्यावर तुटून पडलेत. गौरी शांत शांत होय काय नाही. हे बघा इथं एक काडी इकडं, बाकी गवत किती घे बरं का. पेरूच्या फांत्या आहेत, याच्या खाली गिन्नी गवत आहे, त्याच्या खाली थोडं असं गवत आहे आपलं नॉर्मल गवत जे असतं ते. पण सुबाबळीचा पालाच खायचा. गवय बाबा हो सारखा तुम्ही, ती आहे ना येड जाणार हे शिंगावरच बिंगीन गारकनी. चला आता मी काढतो ट्रॉली बाहेर. एक दिवस थांब ना, आता परत सुरू होते. झाले चालू. तू तिला टक्कर देतोय, याला टक्कर देतोय. काय राव, कॅमेरा काढला आणि शांत झाली. इतका वेळ कधी मस्त भांडणं खेळत होते. खेळ नाही भांडणं आता. खेळ काय म्हणला.